तिकडेच जंतर मंतरवर एक तणावाची स्थिती पण निर्माण झाली आहे। आंदोलक आणि पोलीस आता थेट आमने सामने आल्याची माहिती आहे। आंदोलकांनी मागे न हटता तिथेच ठिय्या मांडलाय। पोलिसांकडून संयम राखण्याचं आवाहन केलं जात असलं तरी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे। भर पावसात सुरू असलेलं हे आंदोलन आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलंय। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। भरत त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भरत, नेमकी आत्ता काय परिस्थिती आहे तिकडची? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर जंतर मंतरच्या बाहेर हा सगळा जंतर मंतरच्या बाहेरचा जो संसद मार्ग आहे या रोडवरचा हा सगळा माहोल आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तरुण आहेत, ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलाय। सध्या पोलीस आणि जे आंदोलक आहेत ते आमने सामने आल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की जे जंतर मंतरचं बॅरिकेड आहे त्या बॅरिकेडच्या आतमध्ये या आंदोलकांनी जावं। मात्र आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्ही आतमध्ये गेलं तर आम्हाला आतमध्येच बंद करून टाकतील। आम्हाला जो मोर्चा काढायचा आहे संसद भवनवरती तो काढता येणार नाही आणि त्यामुळेच या आंदोलकांनी ही सगळी तरुणाई आहे ती जंतर मंतरच्या बाहेर या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेली आहे आणि पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही आतमध्ये गेला नाही तर आम्हाला बळाचा वापर करावा लागू शकतो। अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र तरुणाई जी आहे, जे आंदोलक आहेत ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। तब्बल 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर मैदानावरती उपोषण केलं। त्यानंतर आता अभिजित दिपके त्यांची दुराती पुढे घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज विरोधकांनी जे संयुक्त मोर्चाचं आवाहन केलंय, आयोजन केलंय आणि त्याला परवानगी नाकारल्यानंतर आता तरुण आणि जे पोलीस आहेत ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी जंतर मंतरच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक असेल, त्यानंतर दिल्ली पोलीस असतील, यांचा प्रचंड मोठा फौजफाटा हा या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच पुन्हा वारंवार पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये खटके सुद्धा उडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आंदोलक हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची सुद्धा शक्यता आहे। श्रद्धा, बरं, धन्यवाद। आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल। आपण पाहतोय जंतर मंतरवर आता काहीशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। काही वेळातच संसदेवर त्यांचा मोर्चा धडकणार आहे। तत्पूर्वी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेत, त्यांना आत जायला सांगितलंय। मात्र आंदोलक सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। दरम्यान जंतर मंतरच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांनी आता पूर्ण ताकदीनिशी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। पहाटे 6 वाजल्यापासूनच पोलीस आणि आरएएफच्या जवानांनी परिसराचा ताबा घेतलाय। तर आंदोलकांची वाढती गर्दी आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता कोणत्याही अनुचित प्रकाराला रोखण्यासाठी प्रशासनानं ही खबरदारी घेतली। सुरक्षा दलांच्या या मोठ्या उपस्थितीमुळे जंतर मंतरचा परिसर आता एका अबद्ध किल्ल्यासारखा भासू लागलाय। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।